गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे मंगळवार म्हटलं की यांना सुट्टी असते आणि मग कुठंतरी बाहेर जायचा प्लॅन ठरतोच. तर आज ना आम्ही इथं नाशिक रोडजवळच भगूर म्हणून गाव आहे छोटंसं, तिथं देवीचं मंदिर आहे. खूप दिवसांपासून जायचं होतं, तर मग इथं आज दर्शनासाठी आलो होतो आम्ही, मंगळवार असल्यामुळं पण. तर मग डायरेक्ट इथं आल्यावरचंच व्हिडिओ आहे. ही कुंड आहे. इथं आंघोळी वगैरे केल्या आधी, म्हणजे इथं तुम्हाला नाईटे वगैरे स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना, ते आता ज्याची त्याची भावना कुणी येतं इथं आंघोळ करण्यासाठी. असं म्हणतात त्यात आंघोळ केल्यानंतर सगळे काही त्वचारोग वगैरे निघून जातात. तर मग आम्हीसुद्धा आलो होतो. तर मग यायचं कारण असं काही नव्हतं, यांना आहे ना नाईटे झालेले होते, त्याच्यामुळे मग आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तर मग इथं दर्शन वगैरे केलं आणि घरी निघालो. त्याच्यानंतर इथे वाटेमध्येच एक भैरवनाथाचं मंदिर होतं, तर मग तिथंसुद्धा दर्शन घेतलं लगेच आणि तिथून परत निघालो. आणि आमची सौ तिथं गेल्यावर बघा किती छान खेळत होती. आर्यनला नेलं नव्हतं, त्याला शाळा होती, त्याच्यामुळं त्याला शाळेत पाठवलं होतं आणि आम्ही तिघंच गेलो होतो. आणि आता सगळीकडे कॅमेरे वगैरे लागले, त्याच्यामुळं अजिबातच 4 सीट जमत नाही गाडीवर. एक बाळ धकून जातं, पण दोघंजण अजिबातच चालत नाही आता. त्याच्यानंतर परत पुढे निघालो आणि हे नाशिक रोडजवळच आतमध्ये गेल्यानंतर पुढं मुक्तिधाम मंदिर आहे. तर मग इथं दर्शन वगैरे घेतलं. इथं कोण कोण आलं आहे ना त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर परत पुढे निघालो, पण यांना थोडीशी भूक लागली होती. मग तिथं थोडासा नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो परत घराकडे, कारण घरी पाहुणेसुद्धा आलेले होते, म्हणजे माझी लहान बहीण आलेली होती. तर मग त्याच्यासाठी परत आम्ही घरी निघालो नाश्ता वगैरे करून तिथं. चला आता आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. चला बाय.